आर्मीची जी शाखा स्थापन झाली त्या शाखेच्या निमित्तानं महाराष्ट्राचे संघटक अक्षय भावारे, मराठवाडा प्रमुख विनोद कोल्हे, लातूर जिल्हा प्रमुख विलासांना चक्रे, लातूर तालुका प्रमुख आमचा बाप्पा, शहर प्रमुख संदीप कांबळे आणि जमलेले सर्व माझ्या माता भगिनींनो, खूपच वेळ झाला, टाइम थोडासा जास्त झाला तर मी तुमची माफी मागतो. आमचे काही कार्यकर्ते मागे असल्यामुळे वेळ झालेला आहे, परंतु जरी वेळ झाला तरी बाबासाहेबांची चळवळ आपल्याला चालवायची आहे आणि दोन गोष्टी तुमच्याकडच्या मला घ्यायच्या तर माझ्याकडच्या तुम्हाला द्यायच्या. तुमच्या गावात भीम आर्मीची शाखा जी आली आहे तिचा इतिहास मी यूपी मधनं सांगतो. यूपी मध्ये आपल्या विद्यार्थ्यांना बसायला वेगळी जागा होती, पाणवठा वेगळा होता, बसायला बेंच नव्हते आणि राजपूत लोकांच्या म्हणजे जे सवर्ण असतात त्यांना बेंच होते, त्यांचा पाणवठा वेगळा, त्यांचे बाथरूम वेगळं. अशा परिस्थितीत यूपी मध्ये आपल्या लोकांचे हालापेष्टा चालू होते. हे ज्या वेळेला चंद्रशेखर भाई विनय रतन सिंग, कमल सिंग वालिया यांच्या लक्षात आल्यानंतर हाच प्रकार कॉलेजमध्ये देखील चालू होता. त्यावेळेला भाई वकिली करत होते, वकिलीची परीक्षा द्यायची होती. त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मुख्याध्यापकाला जाऊन सांगितलं, प्रोफेसरला, की बाबा आम्हाला हे का अशी वागणूक देता. तर मुख्याध्यापकांनी त्यांना सांगितलं की बाबा तू एवढे दिवस शिकला तेव्हा तुला कळला नाही का. काय सांगितलं, तो बी तिथंच बसून आला, तुला तेव्हा कळलं नाही का. पण तो म्हटला तेव्हा मी शिकलो नव्हतो, आता मला शिकल्यामुळे ज्ञान आले, त्यामुळे ज्ञान आल्यामुळे मला माझ्यावरचा अन्याय होतो हे कळालं. म्हणजे शिक्षण झाल्यावर त्यांच्या लक्षात आलं की आपल्यावर अन्याय होतो आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्याच यूपी मध्ये आपल्या लोकांच्या 3,500 शाळा सुरू करून भीम आर्मीची सुरुवात झाली. आणि त्याविषयी उचलला म्हणून तिथल्या सवर्णाच्या लोकांनी आपले घर, लोक घरात असताना आपली घरं जाळून टाकली. त्यानंतर त्याच लोकांची आपल्याही लोकांनी घरं जाळून टाकली आणि तिथनं ह्या भीम आर्मीचा उदय झाला. म्हणजे अन्यायाला प्रतिकार करायचं जर नाव जर काय असेल तर ते नाव आहे भीम आर्मी. 1 वर्षापूर्वी दसऱ्याच्या दिवशी जनरल मधनं निवडून आलेल्या आपल्या तरुण पोराचा ह्याच मनुवाद्यांनी 8 वाजता भर चौकात मिरचीची पूड टाकून त्याला मारून टाकलं. 7 वाजता घटना घडली. 7:30 वाजता मला फोन आला, भर दसऱ्याच्या दिवशी आंबे जोगायला जाण्यासाठी मी 8 वाजता घर सोडलं, 7 वाजता त्या गावात टच झालो. म्हणजे ही भीम आर्मी आहे की ज्या ज्या वेळेला आपल्या वाड्या वस्त्यांवर, गावांवर, आपल्या लोकांवर अन्याय अत्याचार होतो तो भीम आर्मीचा कुठलाही कार्यकर्ता वेळ टाइम बघत नाही. हाय त्या परिस्थितीत आम्ही घरातनं बाहेर निघतो. आमच्या बायकोला सांगून टाकलं, आम्ही आलो तर तुझा नाही तर भीमाच्या चळवळीचा. पुसून टाक बाबा, तुझ्या डोक्याचा कुंकू पुसून टाक, कारण आम्ही वाहून दिलेला आहे. मग विलास चक्रे असतील, विनोद कोल्हे असतील, अक्षय घावारे असतील, आम्ही रात्र अपरात्र वेळ काळ काही बघत नाही, कोण आमचे हल्ले करतील. पूर्वी बघा, आता मराठा आरक्षणाचं खूप मोठं वारं बाजारात चालू आहे, परंतु बौद्ध समाजाने सुरुवातीपासूनच मराठा आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे आणि अगदी मोठ्या मनाने दिलेला आहे. फक्त आपली एकच मागणी आहे की मराठा आरक्षण ओबीसीला कुठलाही धक्का न लावता मराठा ह्या शब्दानं मिळावं, ही आपली मागणी आहे. ओबीसी बांधवांना कुठेही धक्का न लावता आरक्षण द्यावं. हे आपण सांगत असताना देखील पूर्ण महाराष्ट्रभर मी गेली 3 वर्षात 3 लाख किलोमीटर जिथं जिथं अन्याय झाले तिथं तिथं फिरलो. एकच जात आपला अन्याय करते.
मी ह्या वेळेला याच्यापूर्वी कधीच जातीवर बोललो नाही, कारण मला दोनच जाती माहिती. मला बाबासाहेबांनी दोनच जाती सांगितल्या, एक स्त्री आणि पुरुष. आणि मी प्रथम भारतीय, अंतिम भारतीय, हीच जात माझी आहे. मला धर्म, द्वेष, राग हा बाबासाहेबांनी शिकवला नाही, धम्मानी शिकवला नाही, गौतम बुद्धांनी बी शिकवला नाही. तरीही वेळोवेळी जर लोक आमच्यावर अन्याय करत असतील, गावाच्या गाव बंद केले जातात, आपल्या वाड्या वस्त्यांना चहा मिळत नाही, पाणी देत नाहीत, दुकानं बंद केली जातात, आपल्या लोकांना दुकानात वस्तू दिल्या जात नाहीत. अमरावतीत पूर्ण गाव वाळीत टाकलं होतं, पूर्ण गाव वस्तीचं पाणी बंद केलं होतं. अजूनही आपल्या अन्याय अत्याचार होतोय. बाबासाहेब शिवाजी महाराजांना मानतात एकीकडे आणि एकीकडे आमच्यावर अन्याय करतात. आम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय घरातनं बाहेर पडत नाही, बाबासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय घरातनं बाहेर पडत नाही, अण्णाभाऊंचं नाव घेतल्याशिवाय घरातनं बाहेर पडत नाही, महात्मा फुलेंचं नाव घेतल्याशिवाय आपण घरातनं बाहेर पडत नाही. परंतु ही लोक आपल्याला बाबा छत्रपतींचं नाव घेऊन आपल्या समाजावर वेळोवेळी अन्याय करतात. आताच आमच्या अक्षय बाबाने म्हटले की सत्तेचा माज आलाय. सत्तेचा माज आपण कधी उतरवतो, कसा उतरवतो माहितीये का? एका मताच्या पेटीतनं, एका मताच्या अधिकारानं त्यांचा सत्तेचा माज आपल्याला उतरवता येतो. परंतु वेळ आल्यानंतर आपल्यातलेच काही गुंड, हरामखोर, नालायक आपल्याला येतात, नाही नाही हे ठेवा, तेच त्यालाच मतदान करायचंय, आणि मग त्यांना ती माज येतोय. त्यामुळं बाबासाहेबांनी जो मताचा अधिकार दिला त्याची किंमत एवढी मोठी आहे की तुम्ही कुठल्याही पैशात त्याचा निलाव करू शकत नाही. त्याची किंमत कुठल्याही नोटांमध्ये करता येत नाही. टाटा, बिर्ला, अंबानीला देखील एकच मताचा अधिकार दिलाय, ह्या देशाच्या राष्ट्रपतीला देखील एकच मताचा अधिकार दिलाय, आणि आपल्या सर्वसामान्य माणसाला देखील एकच मताचा अधिकार दिलाय. म्हणजे त्या मताची किंमत किती आहे, आणि ते मत आपण वेळेला चुकीच्या लोकांना देतो, आणि मग ती चुकीची लोक आपल्यावर माच करायचा प्रयत्न करतात. ह्याच्यासाठी येणाऱ्या काळात चुकीच्या लोकांना मतदान आपल्याला करायचं नाही. संविधान बदलण्याचा खाट या भारतीय जनता पार्टी सरकारने घातलेला आहे. कालच कर्नाटकचे मंत्री हेगडे यांनी सांगितलं की 400 जर सीट आमची निवडून आली तर आम्ही 100% संविधान बदलणार आहोत. काय सांगितलंय? मग ते संविधान बदलू द्यायचंय का आपल्याला? कोणाकोणाला वाटतं आपलं संविधान बदलावं? त्याच्यासाठी तुम्ही मतपेटीतनं त्यांना विरोध करायला पाहिजे का नाही? आणि मी सगळ्या युवकांना सांगतो, शिवाजी महाराजांनी तलवार बी दिली, बाबासाहेबांनी पेन बी दिलाय आपल्याला. दोन्हीचा समतोल राखायला आम्हाला जमतंय. कधी तलवार उचलायची आणि कधी पेन उचलायचा हे आम्हाला संविधानाने बी सांगितलंय. पण ज्या वेळेला तलवार उचलायची त्यावेळेला तलवार उचलल्यानंतर जेवढे मनुवादी त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय तलवार बी ठेवणार नाही, आणि जेव्हा पेन उचलू तेव्हा पेनाच्या साह्यानं देखील जेवढे मनुवादी त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय पेन देखील खाली ठेवणार नाही. ही आमची अवलाद आहे. तुम्ही पैशानी गडगंज झाला असताल, आमच्याच जमिनी घेतल्या, आमच्याच जमिनी पायलीला घेतल्या, 1 किलो धान्य देऊन आमच्या जमिनी त्यावेळेला तुम्ही घेतल्यात. ठीक आहे, आम्हाला काही वाईट मोठे व्हा आणखी, परंतु समाजाच्या नादाला जात आमच्या लोकांवर अन्याय अत्याचार आता करायचे नाही. ते भीम आर्मी सहन करणार नाही. कुठल्याही थरारा भीम आर्मी जायला तयार आहे. आज या वस्तीत भीम आर्मी आली म्हणजे या वस्तीला एक बाबासाहेबाच्या संविधानाचं कवच तयार झालेलं आहे. एवढी मोठी ही भीम आर्मीची गोष्ट आहे की आता इथं यायला माणूस भीम आर्मीचा बोर्ड बघितल्यावर घाबरतो. चंद्रशेखर बाईंचा फोटो बघितल्यानंतर चांगल्याला झोप येत नाही. यूपी सारख्या ठिकाणी भाई रात्रंदिवस जिथं अन्याय होईल तिथं भाई जात असतात. यूपी मध्ये दर 1 तासाला बलात्कार होतोय, मंदिरामध्ये बलात्कार होतोय, गुरुजी भटजी बलात्कार करतात. 12 वर्षाच्या पोरीला 3 वर्षाच्या पोरीवर झालाय, 16 वर्षाच्या मुलीवर झालाय, 8 वर्षाच्या मुलीवर झालाय. दर 1 तासाला एक बलात्कार यूपी मध्ये होतोय. त्यासारख्या अतिशय हुकुमशाह राज्यात भाई चंद्रशेखर आझाद रात्रंदिवस
समाजासाठी काम करताय. युपीचा नेता बाबासाहेबांचा कार्यकर्ता आहे, तो त्याचं नाव घेणार, आम्ही संघटन चालवणार. युपी करून नाही, कारण आमच्या बाबासाहेबांनी आम्हाला संविधानात कुठलाही देश राज्य दिलेलं नाही. आम्हाला संविधानात सांगितलंय आम्ही प्रथम भारतीय, अंतिम भारतीय. आम्ही ह्या भारत देशात कुठेही जाऊ शकतो, कुठेही राहू शकतो, कुठेही खाऊ शकतो, कुठेही घर बांधू शकतो, कुठे धंदा करू शकतो, कुठेही आमची उपजीविका आम्ही या भारत देशात कुठेही करू शकतो. हे संविधानाने आम्हाला दिले. मग संविधानाने जर आम्हाला जात धर्म स्टेट दिला नाही तर युपी बिहार हे कुठं आणलं? हे ह्या 3% राजकारण्यांनी आपल्या समोर मांडून ठेवलंय. तो युपी वाला, तो बिहारी, तो. पण आमच्या बाबासाहेबांनी दिलेलं चतुर्शर्ण आम्ही विसरणार का? आपण प्रथम भारतीय, अंतिम भारतीय. विशेष संपला. आपल्याला युपी वाला नाही ना, बिहारी नाही. शिक्षणाची दारं या सरकारने बंद केली. 65,000 शाळा प्रायव्हेट केल्या. आपण आपली 14 एप्रिल आलो, बाबासाहेबांची जयंती केली, स्पीकर लावला, जे काही कार्यक्रम ठेवला, झाला, संपला, विषय मिटला. परत पुढच्या 14 एप्रिलला बाबासाहेबांनी सांगितलं होतं, मंदिरं देशात तयार झाली तर भिकारी तयार होते, शाळा कॉलेज तयार झाले तर इंजिनिअरिंग डॉक्टर तयार होतील. ह्या गोष्टीवर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आज ह्या गावात पोलीस पाटील आपलाय, ज्यांना ज्यांना जमिनी नाहीत, कायदा आहे बाबासाहेबांनी दिलाय, भूमिहीनांना जमिनी द्यायच्या, त्याच्यावर ह्या पोलीस पाटलांनी काम केलं पाहिजे. ज्यांना जमिनी नाही त्यांना जमिनी अर्धा एकर मिळू, 1 एकर मिळू, 2 गुंठे मिळू, 4 गुंठे मिळू, ती मिळवून द्यायचं काम भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी देखील केलं पाहिजे. माझ्या माता भगिनी इथं बसल्यात, मी हात जोडून विनंती करतोय, एक भाकर कमी खा, पण मुलांना शाळा शिकवल्याशिवाय सोडू नका. आता बाद झालं आपली मुलं टर्नर फिटर करायचं काम, बाद झालं आपल्या मुली नर्सिंग आणि ब्युटी पार्लर करायचं काम. आता आमच्या मुली अधिकारी होतील. चुकतंय का काय? नाही तर आपण काय म्हणतो, पोरगा काय झाला 10वी कुठे गेला, टाकला का टर्नर फिटर साठी. आता आम्ही काय ठेका उचललाय का? बाबासाहेबांचं संविधान उचलून बामण या देशाचा जज होता, 92% जज अधिकारी आहे. आमची पोरगी काय झाली, 10वी झाली की चालली ब्युटी पार्लर करायला. कसला ब्युटी पार्लरचा कोर्स करते बाई, तू अधिकारी हो. ह्या देशाची धुरा तुझ्या हातात घ्यायची, ह्या समाजाची धुरा, ह्यो समाज तुझी वाट बघतोय. तू शिकून मोठी हो आणि या समाजाला न्याय द्यायला सुरुवात कर. पटतंय का माझ्या माता भगिनींना? त्यामुळे अर्धी भाकर कमी खाऊ, पण मुलांना शाळा शिकव. ही मुलं शिकली पाहिजे. शिकल्याशिवाय आपली दारिद्र्य पलीकडे जाणार नाही. शिक्षण नाही, वाघिणीचं दूध आहे ते ढरकळल्याशिवाय राहणार नाही. या देशात आता शाळा बंद करून मंदिरं उघडायचं काम या सरकारनं सुरू केलंय. एकच खासदार या देशात 69 वर्षात गेला, तो भी विश्वनाथ प्रताप सिंग. तो एकच खासदार होता जो बाबासाहेबांच्या तत्वाशी एकनिष्ठ होता, ज्यांनी मंडल आयोग आणला. एकच खासदार या देशात 70 वर्षात बाबासाहेबांच्या मताशी मत भिडवणारा एकच खासदार होता, आणि तो म्हणजे विश्वनाथ प्रताप सिंग, ज्याच्या जागेत 2 तास ट्रेन चालायची एवढी त्याची, एवढा गडगंज शेतकरी होता. त्याच्यानंतर मला नाही वाटत की त्या संसदेत कुठला बाबासाहेबांच्या संविधानाला मानणारा खासदार आमदार गेला असेल. आमचा बी माणूस गेलाय, पद घेतलंय, काय त्याचा तमाशा, काय त्याची ती कविता, काय त्याचं काय करावं. अरे कुठं संविधान लिहिलं ना बाबासाहेब, कुठं तू कविता ना त्या मोदीवरच कविता रचतो असला तर कवी आपला. पण त्या संविधानाची काही काळजी नाही, त्या समाजाची काही घेणं देणं नाही. परंतु येणारा काळ हा वैऱ्याचा आहे, रात्र वैऱ्याची आहे. 15 दिवसांनी आपल्या भागात मतदान होणार आहे. कुठल्याही परिस्थितीत संघप्रणित भारतीय जनता पार्टी
राष्ट्रीय सेवक संघ प्रणित भारतीय जनता पार्टी ह्या देशात निवडून नाही आली पाहिजे. ज्या दिवशी भारतीय जनता पार्टी 300 सीट जरी घेतले त्याच दिवशी आपलं बाबासाहेबांचं संविधान बदललं हे लक्षात ठेवा. लक्षात आलंय मी काय बोलतोय? कितीही जवळचा असू द्या, कितीही ताटात खाणारा असू द्या, कमळाला मत द्यायचं नाही आपल्याला. आणि कमळाला मदत करणाऱ्या पक्षाला देखील मत करायचं नाही. कारण 2-4 जण उभं करतात, ती लोक आपलं मत खातात आणि आपली मतं आपण खाऊन खाऊन कमळ बरोबर ते सेपरेट निघून जाते, निवडून येते. आणि ते निवडून आलं तर आपल्याला धोका निर्माण होणार आहे, संविधानाला धोका निर्माण होणार आहे. मी हात जोडून विनंती करतो, बाबासाहेबांचं संविधान वाचवायला आपण सगळे सक्षम ताकदीने उभं राहायला पाहिजे. आज इथं 100 लोक, हे 100 लोक 1,00,000 मतं भारतीय जनता पार्टीची कशी खराब करतील हे तुमच्या हातात आहे. रोज आपण चहाच्या टपरीवर चर्चा केली पाहिजे, पानाच्या टपरीवर चर्चा केली पाहिजे, भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आपण बोललं पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही. आणि या गावात आज भीम आर्मीची शाखा स्थापन केली. त्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी भरभरून शुभेच्छा देतो. भावी आयुष्यात त्यांनी भीम आर्मी ह्या गावात काय तर ह्या वाड्या वस्त्यांमध्ये आजूबाजूच्या गावांमध्ये ह्याच्या शाखा खोल्यावर या शुभेच्छा देतो. तुम्ही सर्व या वस्तीतील या गावातील लोक थोडा वेळ का होईना भीम आर्मीची जी काय सुरुवात आहे ती ऐकली, त्याबद्दल तुमचेही भीम आर्मी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष या नात्यानं आभार मानतो. अध्यक्ष कोण आहे? या अध्यक्षांनी मला एक हार घातला होता. तो हार, हा जबाबदारीचा हार यांनी माझ्या डोक्यावर घातला होता. पण आता माझ्या अख्ख्या महाराष्ट्राची जबाबदारी आहे. महाराष्ट्रात जिथं अन्याय अत्याचार होईल तिथं मी जात असतो. ह्या बोरोटी गावाचे वजन किती दिवस मी माझ्या डोक्यावर ठेवावं, हे की नाही? त्यामुळं हा माझ्यावर दिलेली जबाबदारी मी पुन्हा त्यांच्या डोक्यावर टाकतोय. ह्या प्रत्येक गावाच्या ज्याच्यावर अन्याय होईल त्याला न्याय द्यायचं काम तुम्ही करायचे. म्हणून हा हार तुम्हाला पुन्हा अध्यक्ष या नात्यानं मी स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय शिवराय, जय संविधान, जय लहुजी, जय बिरसा मुंडा.